आजची सगळ्यात मोठी बातमी पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी मुंबईमधील विशेष सीबीआय न्यायालयामध्ये आज अंतिम निकाल दिला जाईल। यापूर्वी 14 मे रोजी लागणारा हा निकाल मुख्य आरोपी डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि मोहन शुक्ला हे प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे अनुपस्थित राहिलेले होते आणि त्यामुळे न्यायालयाने 16 जून पर्यंत पुढे ढकललेला होता। न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व 9 आरोपींना आज प्रत्यक्ष हजर राहण्याचे कडक आदेश दिलेत। मागील सुनावणीला गैरहजर राहिलेले मुख्य आरोपी माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 आरोपींना कोर्टाने कोणत्याही परिस्थितीत हजर राहण्याची सक्त ताकीद दिली आहे। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी आज अंतिम फैसला हा सुनावला जाणार आहे। यापूर्वी 14 मे रोजी हा निकाल लागणार होता, मात्र तेव्हा डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि मोहन शुक्ला हे प्रकृती अस्वस्थ असल्याने अनुपस्थित राहिलेले होते। आज मात्र आजच्या सुनावणीसाठी अंतिम फैसल्यासाठी कोर्टाने आरोपींना हजर राहण्याचे कडक निर्देश दिलेले आहेत। मागील सुनावणीवेळी न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती आणि सर्व 9 आरोपींना आज प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश आहेत। हे हत्याकांड प्रकरण नेमकं काय? धाराशिवसह महाराष्ट्राला हादरवून टाकणारं हत्याकांड होतं। 3 जून 2006 रोजी काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली। निंबाळकरांचा ड्रायव्हर समद काझी याची सुद्धा हत्या झाली होती। नवी मुंबईतल्या कळंबोलीमध्ये दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील हे मुख्य आरोपी आहेत। पद्मसिंह हे पवनराजे यांचे चुलत बंधू। राजकीय वर्चस्वातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। स्थानिक पोलीस, सीआयडी आणि सीबीआयचा तपास गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। 2009 मध्ये पद्मसिंह पाटलांना अटक झाली, नंतर मात्र जामीन मिळाला। 20 वर्षांनंतर मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयामध्ये खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे। पद्मसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे बंधू आहेत।